मातंग बांधवांनो, बौद्ध समाजाच्या डोळ्यातील किंवा समाजातील कुसळ शोधण्यापेक्षा मातंग समाजाच्या स्वतःच्या म्हणजे मातंग समाजाच्या डोळ्यातील आणि समाजातील मुसळ शोधा. काय मातंग बांधवांनो, बौद्धांच्या डोळ्यातील कुसळ शोधण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यातील आणि समाजातील मुसळ शोधा. आणि RSSच्या गाढवाचं शिंगरू बनण्यापेक्षा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या वारणेचा वाघ फकीरा आणि क्रांती रक्षक लहुजी वस्तादांचा वाघ म्हणा असा संदेश देणारा, ही भूमिका मांडणारा ह्या व्हिडिओ आज मी बनवतो आहे. या भूमिकेवर मला आज बोलावंसं वाटतं. ही भूमिका घेऊन मी आज बोलत आहे. लॉर्ड बुद्धा चॅनेलवरती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या वरती चर्चा करत असताना मातंग समाजातील तर लोकस्वराज्य आंदोलनाचे नेते प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांचं एक व्हिडिओ पाहिल्याचे भाषण पाहिलं. यांच्या भाषणाची खूप जोरदार चर्चा झाली. मी सुद्धा सगळ्या मातंग समाज आरक्षणाचे उपवर्गीकरणाची मागणी करणाऱ्या नेत्यांच्यामध्ये या नेत्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करण्याची भावना हे प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांची चांगली आहे. ही अनेक मी एका व्हिडिओमध्ये व्यक्त केलेलं आहे. माणूस चांगला आहे, समाजाचं चांगलं व्हावं, समाजाला हक्क मिळावा ही भूमिका त्यांची प्रामाणिक आहे. ही भावना चांगली आहे, पण मार्ग चुकीचा आहे. ही मी माझ्या व्हिडिओमधून व्यक्त केलं. त्यांच्या भाषणातून ते काय म्हणाले की आरक्षणाचं उपवर्गीकरणाची मागणी करणारे मागणी ही RSSचा अजेंडा मातंग समाजामध्ये त्यांचे नेते राबवत आहे. अशा याच्यावरती प्रत्युत्तर म्हणून ते बौद्धांचं उणीधुणी काढण्याच्या हेतून ते काय म्हणाले की आज बौद्ध समाजामध्ये सुद्धा RSSचे लोक बौद्ध भिक्खूचं चिवरधार बौद्ध भिक्खू बनून बौद्ध समाजामध्ये फिरत आहे, वावरत आहे. ते कोणचा अजेंडा राबवत आहे असं भाषण मिळेल, त्याला टाळ्या मिळेल. ते महाराष्ट्रात लय भाषण घेते. आणि त्याच्याच बरोबर आणखी एक म्हणाले बौद्ध भिक्खू मागवाड्यात येत नाही, मग आम्ही कसं बौद्ध धम्माकडे यावं. अशा आशयाचे त्यांचं भाषण खूप जोरदार गाजले महाराष्ट्रामध्ये. की मी म्हणतो की बौद्ध भिक्खू RSSचे बौद्ध भिक्खू बौद्ध समाजामध्ये आंबेडकर समाजामध्ये वावरत आहे, परंतु आंबेडकर समाजानं त्यांचा चांगला बंदोबस्त सुद्धा केलेला आहे. RSSचा अजेंडा म्हणून जर बौद्ध भिक्खू आंबेडकर बौद्ध समाजामध्ये फिरत असतील तरी बौद्ध समाजानं आंबेडकर समाजाने त्यांचा चांगलाच समाचार आणि बंदोबस्त केलेला आहे. कित्येक बौद्ध बांधवांनी बौद्ध समाजाने कित्येक अशा नकली बौद्ध भिक्खूंचे RSSच्या संलग्न असणारे नकली बौद्ध भिक्खूंना पकडून त्यांचे चिवर सुद्धा उतरलेले आहेत. हे माहीत आहे का भरांडे साहेब? तुम्ही चांगला आहे. कित्येक बौद्ध बांधवांनी बौद्ध समाजामध्ये अनेक बौद्ध भिक्खूंचे RSSच्या संलग्न असणाऱ्या बौद्ध भिक्खूंचे चिवर बौद्ध समाजानं उतरल्याच्या सुद्धा घटना आहेत ना. मी स्वतः मातंग समाजातून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. मी स्वतः कित्येक नकली बौद्ध भिक्खूंचे चिवर मी स्वतः उतरलेत बौद्ध रामचंद्र भंडारे साहेब. मी पूर्वाश्रमीचा बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे, परंतु अशा RSSचे संलग्न असणाऱ्या नकली बौद्ध भिक्खूंचे चिवर मी स्वतः उतरलेले आहेत. म्हणजे जरी बौद्ध भिक्खू RSSचे बौद्ध भिक्खू जरी बौद्ध समाजामध्ये आंबेडकर समाजामध्ये फिरत असतील तर त्याचा बंदोबस्त करण्याची ताकद सुद्धा आंबेडकर समाजामध्ये बौद्ध समाजामध्ये आहे. त्याची काळजी तुम्ही करू नका. पण इकडं बघा ना, इकडं म्हणजे RSSचा छुपा अजेंडा बौद्ध समाजामध्ये जरी राबवला जात असतील तरी तो छुपा अजेंडाची जिरवण्याची ताकद ही बौद्ध समाजामध्ये आंबेडकर समाजामध्ये आहे. परंतु इकडं मातंग समाजामध्ये RSSचा अजेंडा उघडपणे मागवाड्यात राबवला जात असताना रामचंद्र भरांडे साहेब तिकडं का दुर्लक्ष करताय? छुपा फसवून विश्वासघात करून फसवून वेश्यांतर करून
छुपा अजेंडा जरी बौद्ध समाजामध्ये राबवला जात असला तरी तो बौद्ध समाज आरएसचा हा छुपा अजेंडा मुळीच यशस्वी होऊ दिला जात नाही. जरी बौद्ध समाजामध्ये आरएसएसचा छुपा अजेंडा राबवला जात असला तरी बौद्ध समाज एवढा जागृत आहे की तो आरएसएसचा छुपा अजेंडा मुळीच यशस्वी होऊ देणार नाही. याच्या कितीतरी घटना महाराष्ट्रात आहे. बौद्धांचे नकली बौद्ध भिक्खूचे चिवर उतरले आहे. नकली बौद्ध नेत्यांना सुद्धा मारझोड झालेली आहे व स्टेजवर जाऊन जाब विचारले. अनेक नेत्यांच्या आरएसच्या कळपात असणाऱ्या भाजपच्या कळपात असणाऱ्या नेत्यांच्या सभा उधळलेला हा बौद्ध समाज आहे, आंबेडकर समाज आहे. आणि ते सोडून तुम्ही उघडपणे इकडं मातंग समाजामध्ये मात्र उघडपणे आरएसएसचा अजेंडा उघडपणे राबवला जातो आहे. त्याच्यावर मात्र बोललं जात नाही. म्हणून म्हणतोय की मातंगानो, म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, असं वक्तव्य त्या भाषणाचं होतं. म्हणून मातंगानो, बौद्धांच्या डोळ्यातील कुसळ बघण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यातील आणि समाजातील मुसळ शोधा ना. बौद्धांच्या डोळ्यातील कुसळ काढण्याची ताकद बौद्धांची आहे. तुम्ही नका चिंता करू, पण आपल्या डोळ्यातील मुसळ आधी काढा. आपल्या समाजातील आणि डोळ्यातील मुसळ काढा, मग बौद्धांच्या डोळ्यातील कुसळावरती बोला. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली मातंग समाज हिंदुत्वाच्या आरएसएसच्या गळाला लागायला लागलेला आहे. त्याच्यावर भाष्य करा ना. बौद्ध समाजामध्ये फसवून चोरून जर आरएसचा अजेंडा बौद्ध भिक्खूच्या माध्यमातून काही स्वार्थी नेत्याच्या माध्यमातून जरी राबवण्याचा प्रयत्न केला थोडा जरी, तर बौद्ध समाज जागृत असल्यामुळं त्याचा बंदोबस्त करण्याची ताकद सुद्धा बौद्ध समाजामध्ये आहे. आरएसएसचा अजेंडा बौद्ध समाजामध्ये कधीच यशस्वी होणार नाही. पण आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली मात्र मातंग समाजा मात्र आरएसचा अजेंडा आज यशस्वी होताना दिसत आहे, पाहत आहे. त्याच्यावरती बोला. आणि म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की बाबा, आरएसएसच्या गाढवाचं शिंगरू बनण्यापेक्षा साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांनी सांगितलेल्या फकीरा आणि वारणेचा वाघ आणि क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांचं वाघ बना. तरच आरएसएसचा विळका जो मांगवड्याला पडलेला आहे, आरएसच्या विळक्यातून मांगवड्याची मुक्तता करायची असेल तर माझ्या मातंग समाजातील तरुणांना, परिवर्तनवादी तरुणांना आणि स्वतःला आंबेडकरवादी म्हणणाऱ्या सर्वच मातंग समाजातील तरुणांना मी आव्हान करतोय की आरएसएसच्या गाढवाचं शिंगरू बनण्यापेक्षा नेत्याच्या नादाला लागून, आरएसएसच्या दलाल नेत्याच्या नादाला लागून, समरसता मंचच्या दलाल नेत्याच्या नादाला लागून, भाजपच्या दलाल नेत्याच्या नादाला लागून, समरसता मंचच्या दलाल नेत्याच्या नादाला लागून आरएसएसच्या गाढवाचं शिंगरू बनण्यापेक्षा अण्णाभाऊ साठेंच्या फकीराचा आणि फकीराचा, सत्तू भोसलेच्या सारख्या वारणेच्या वाघाचा आणि क्रांतिरक्षक लहुजी वस्तादाचा वाघ बना.